न्यूज ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांचा गंभीर आरोप। पहिल्या युती सरकारनं पार्टी फंडासाठी प्रकल्पाच्या किमती 100 कोटी मागितले। अजित पवारांचा खळबळजनक आरोप कपोलकल्पित, मुनगंटीवारांचा दावा। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना अखेर अजित पवारांकडून पूर्णविराम, तर सुप्रिया सुळेही केंद्रामध्ये मंत्री होणार नाहीत, अजित पवारांचं स्पष्टीकरण। ठाकरे बंधू सकाळी 11 वाजता मुंबादेवीच्या दर्शनाला जाणार। मतदानापूर्वी ठाकरे बंधूंचं मुंबादेवीला साकडं। डोंबिवलीतील भाजपा शिवसेना राडा प्रकरणी शिवसेनेच्या उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटीलला अटक। प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजप पदाधिकाऱ्यांकडून पैसे वाटल्याच्या आरोपांवरून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, 5 जण गंभीर जखमी। वसईमध्ये पैसे वाटप करणाऱ्यांना बहुजन विकास आघाडी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी रंगे हात पकडलं, तर पनवेल महानगरपालिका प्रभाग 17 मध्ये भाजप कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना मनसे कार्यकर्त्यांनी पकडलं, पोलिसात तक्रार दाखल। सोलापूरच्या सिद्धरामेश्वर यात्रेला लाखोंची गर्दी। आज होमप्रदीपन आणि भाकणूक, कालच्या अक्षता सोहळ्यातल्या सत्यम सत्यम आणि दिंडम दिंडमचे निनाद आजही सोलापूरकरांच्या कानी। सोन्याच्या चांदीच्या दरामध्ये मोठी उसळी। चांदीच्या दरात एकाच दिवसात 6,000ची वाढ। चांदी प्रति किलो 2,71,000 इराणमधील हिंसक आंदोलनात ट्रम्प यांनी ओतलं आगीत तेल। आंदोलन सुरू ठेवा, संस्था ताब्यात घ्या, मदत येतच आहे, ट्रम्प यांची आंदोलकांना चिथावणी। इराणमध्ये लोकशाही पाहण्याची इच्छा, ट्रम्प यांचं वक्तव्य। भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला दुसरा एकदिवसीय सामना आज राजकोटमध्ये। भारताला मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी। अक्षरदीप आणि नितीश कुमार रेड्डीला संधी मिळण्याची शक्यता।